जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी आम्ही मूक आंदोलन करीत आहोत। कारण दिल्लीमध्ये महात्मा गांधी असो, शिवाजी महाराज असो किंवा बाबासाहेब आंबेडकर असो यांचे जे पुतळे हलवण्यात आलेले आहेत आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन आम्ही करीत आहोत। महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि देश कसा चालवावा याची सुद्धा या ठिकाणी देशाला गाईडलाईन दिली। त्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आतापर्यंत जे जे देशावर अन्याय झाले, ज्या ज्या वेळेला देशातल्या लोकांना वाटलं त्या वेळेला महात्मा गांधींच्या दिल्लीच्या पुतळ्यासमोर आंदोलनं त्या ठिकाणी करण्यात येत होती। त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारी व्यक्ती की ज्यांच्या जीवावर या ठिकाणी बरेच जण राजकारण करत आहेत अशा शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा, त्याचबरोबर आपला जो देश ज्या संविधानावर चालत आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या लोकांनी जो हलवलेला आहे त्याचा या ठिकाणी मी निषेध करत आहोत। आणि हे पुतळे ज्या त्या ठिकाणी सन्मानपूर्वक पुन्हा त्या ठिकाणी बसले पाहिजेत एवढीच या ठिकाणी काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे। म्हणून आज या ठिकाणी मी अरबाज शेख, प्रदेश वक्ता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष। आज जसं आमचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज साताऱ्यामध्ये मुकठी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसापूर्वी मला जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की याच्यावर प्रकटपणे बोललं गेलं पाहिजे। त्यामुळे मी एक व्हिडिओ व्हायरल केलं माझ्याकडनं एक व्हिडिओ व्हायरल केला की ज्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा विचार देश नव्हे तर जग जोपासतो त्या महापुरुषांच्या पुतळ्याला या पद्धतीनं त्यांच्या मूळ जागेवरनं हटवलं हे कितपत योग्य आहे? नक्की मोदी सरकारचं, भाजप सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा आम्हाला आज प्रश्न विचारायची गरज आहे। आणि तेच प्रश्न आम्ही आमच्या संस्कृतीनुसार, म्हणजे काँग्रेस हा हिंसक पक्ष नसून आम्ही लोकशाही संविधान मानणारा पक्ष आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी मुकठी आंदोलन करत आहोत। त्यांनी जर त्वरित ते पुतळे त्या ठिकाणी त्यांच्या मूळ जागेवर, जे पहिली मूळ जागा होती त्या ठिकाणी नाही बसवले तर याच पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभरात काँग्रेस पक्षाद्वारे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जातील आणि ह्या आंदोलनाची अधिक तीव्रता वाढली जाईल असं मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गवाही देतो। माझ्या 2 शब्द संपवतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय काँग्रेस।